हाय फ्रेंड्स, अ व्हेरी स्पेशल गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू प्रेझेंट हिअर. मी पुरण वाघमारे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो, ज्याचं नाव आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग गुरु. आणि या इंजिनिअरिंग ड्रॉइंग गुरुमध्ये आता आपण पुन्हा जो टॉपिक आपला कंटिन्यू या आधीच्या व्हिडिओमध्ये होता त्याच्यातला राहिलेला पार्ट आणि त्याचा सेकंड पार्ट आपण आज घेऊन आलेला आहे. तर त्या सेकंड पार्टमध्ये थोडं इंट्रोडक्टरी म्हणून आपण राहिलेला म्हणजे पहिल्या याच्यातला जो राहिलेला थोडासा टॉपिक होता तो आपण कव्हर करून घेणार आहे आणि या सेकंड पार्टला आपण स्टार्ट करू. त्याआधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करणार की जर तुम्ही माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि प्रत्येकच व्हिडिओ हा शेवटपर्यंत शांततेनं पहा. म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग ड्रॉइंगबद्दल बारीक बारीक बेसिक नॉलेज या व्हिडिओजमधून मिळणार आहे. म्हणजे तुमचा इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा कन्सेप्ट हा बिलकुल क्लिअर राहील. कारण काय असते की आय टी आय सुरू करताना आपण काय तर मॅक्सिमम स्टुडंट हे 10th क्वालिफाय करून येतात. त्यापैकी काही स्टुडंट असतात जे टेक्निकल बॅकग्राऊंडचे असतात. म्हणजे 8, 9, 10thमध्ये त्यांचं टेक्निकल असते, तर त्यांना थोडंसं इंजिनिअरिंग ड्रॉइंगबद्दल आयडिया असते, थोडीशी असते. पण आय टी आय म्हणजे हे कम्प्लीट टेक्निकल एरिया होऊन जाते. तर त्याच्यामुळे काय आहे, तर तुम्हाला इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही यानंतर टेक्निकल फील्डमध्येच वर्क करणार आहे. मग आता या टेक्निकल फील्डमध्ये वर्क करताना आपल्याला इंजिनिअरिंग ड्रॉइंगबद्दल ज्या बारीक बारीक गोष्टी माहीत असायला पाहिजे त्या आपण आपल्या सिलेबसनुसार बेसिकपासून शिकत आहे. तर या व्हिडिओला त्यासाठी शेवटपर्यंत पहा. आणि ही एक लँग्वेज आहे. आपण याआधीच डिस्कस केलेलं आहे. इंजिनिअरिंग ड्रॉइंग काय आहे तर एक लँग्वेज आहे. एकमेकाला आपला कम्युनिकेशन करण्यासाठी किंवा आपल्या जवळ असणारी इन्फॉर्मेशन दुसऱ्यापर्यंत ट्रान्समिट करण्याची एक मीडियम आहे, लँग्वेज आहे ती. तर त्या लँग्वेजला तुम्ही जितकं बारकाईनं आणि कॉन्सेप्च्युअली शिकणार तेवढं तुमचं कम्युनिकेशन दुसऱ्यासोबत इफेक्टिव्ह राहील. आणि आपण पहिल्यांदाच हे शिकत आहोत. म्हणजे आय टी आय सुरू केल्याबरोबर आपण याला इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा सब्जेक्ट आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यामुळे याचं बेसिकपासून आपल्याला शिकणं गरजेचं असते. तर याचा एक व्हिडिओ आपण याच्या आधी अपलोड केलेला आहे. आता आपण जो नवीन त्याचाच पहिल्या लेसनचा म्हणजे इंट्रोडक्शन टू इंजिनिअरिंग ड्रॉइंग जो लेसन आहे आपला, त्याचा सेकंड पार्ट आपण आज डिस्कस करत आहोत. तर त्या सेकंड पार्टमध्ये आपण पाहणार आहे की इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या शीट किंवा कोणता पेपर आपण यूज करतो, बरोबर. आता इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये म्हणण्यापेक्षा आपण नॉर्मली कोणते पेपर यूज करतो त्यापैकी मग इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी कोणते आपण सिलेक्ट केले आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी सिलेक्ट केलेले जे पेपर आहे त्यांची क्वालिटी कशी असली पाहिजे. त्यानंतर त्या क्वालिटीला आपण का मेंटेन केलं पाहिजे, काय त्याचा म्हणजे इफेक्ट होतो तुमच्या ड्रॉइंगवर. त्याच्यानंतर तो जो पेपर आहे त्या पेपरच्या डेझिग्नेशन्स कोणकोणत्या प्रकारचे असतात. डेझिग्नेशन म्हणजे आपण जसं नाव देतो, जसं आपण एखाद्या झेरॉक्स सेंटरला जातो तर झेरॉक्स सेंटरला काही म्हणजे जम्बो झेरॉक्स किंवा आपण असं म्हणतो की मला A4 साईजच्या पेपरमध्ये प्रिंटआउट पाहिजे. तर हे जे साईज आहेत याला म्हणतो आपण डेझिग्नेशन. A4 इज द डेझिग्नेशन, बरोबर. तर अशा प्रकारचे काही डेझिग्नेशन हे स्टँडर्ड डेझिग्नेशन आहेत. म्हणजे जसं आपण म्हणजे या आधीच्या व्हिडिओमध्येच डिस्कस केलेलं आहे ते की इंजिनिअरिंग ड्रॉइंग जेव्हा आपण इंट्रोड्यूस केलं त्यावेळेला ते वर्ल्ड वाईड चालू शकलं पाहिजे. आणि जिथं आपण जाणार पूर्ण जगात जिथं आपण जाणार तिथं ते त्याच सिम्बॉलनी किंवा त्याच पद्धतीच्या कन्व्हेन्शन्सनी ओळखल्या जाणार, बरोबर. तर म्हणून काय तर पेपरच्या साईज म्हणजे ड्रॉइंग काढण्यासाठी उपयोगात येणारे जे पेपरच्या साईज आहेत त्यासुद्धा बेसिकपासून स्टँडर्ड साईज ठरवलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही कुठेही गेले तर ती म्हणजे इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या पेपरचं किंवा शीटचं जे डेझिग्नेशन असणार ते सगळ्याकडे सारखंच असणार आणि ते एकमेकांना व्यवस्थितपणे समजणार, वेदर इट इज युअर मदर टंग ऑर नॉट. म्हणजे ते तुमच्या मदर टंगमध्ये तुम्ही डिस्कशन करता किंवा नाही करत याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त त्या डेझिग्नेशनवरून समोरच्याला
तुमचा मेसेज क्लिअर जाणार, बरोबर. तर त्या डेजिग्नेशनबद्दल आपण डिस्कशन करणार. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे डेजिग्नेशन हे कसे फॉर्म झाले, कसे निर्माण झाले, आणि त्याच्यामागं बेसिक प्रिन्सिपल ऑफ ड्रॉइंग शीट साईज. ड्रॉइंग शीटच्या साईजचं बेसिक प्रिन्सिपल काय, म्हणजे कोणत्या प्रिन्सिपलवर त्या शीटचं आपण हॉलविंग अँड डबलिंग करतो, म्हणजे शीटला अर्ध हाफ करणे किंवा त्याचं डबल करणे, हे कशाच्या माध्यमातून करत असतो आपण, ते आपण पाहणार आहे या टॉपिकमध्ये. त्यानंतर आपण डिस्कशन करणार आहे फोल्डिंग ऑफ शीट. आता आपण कागद घेऊन कसंही फोल्ड करतो, आपल्याला काही काम असेल तर आपण त्याला फोल्ड करतो आणि बरोबर प्रॉपरली आपल्या खिशात म्हणा किंवा आपल्या बॅगमध्ये बसला पाहिजे अशा प्रकारे आपण त्याला फोल्ड करतो. तसंच काही शीटच्या बाबतीत आहे, पण ते म्हणजे BISSP 2013 च्या हिशोबाने किंवा जे काही स्टँडर्ड ठरवलेलं असेल त्या स्टँडर्डच्या हिशोबाने आपल्याला ते डिसाईड करायचं असते आणि ते सगळ्यांना मान्य असते. म्हणजे तो इंडियातला असो किंवा US मधला असो की कुठचाही असो, त्या सगळ्यांना ते स्टँडर्ड मान्य असते. त्याच्यामुळे आपण त्याच्यानुसार फोल्डिंगची प्रोसेस कशी आहे शीटची ते आपण डिस्कस करणार. चलूया आजच्या भागाकडे वळूया. आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या, कारण की एंटायर सिलेबस ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग ITIचा आपण अपलोड करत आहोत या चॅनलच्या माध्यमातून. ओके, सो याच्या आधी थोडासा एक पार्ट मागच्या टॉपिकमधला राहिला होता, आपण त्याला कवर करून घेऊ. कन्व्हेन्शन म्हणजे काय, तर कन्व्हेन्शन म्हणजे थोडं मिनिंग जर पाहिलं याचं तर याचा अर्थ असा होतो परंपरागत, कन्व्हेन्शनल म्हणतो आपण त्याला, परंपरागत किंवा रूढी परंपरेनुसार. आता काय असते हे, तर ॲक्च्युली प्रत्येकच म्हणजे ड्रॉइंगमध्ये प्रत्येकच गोष्ट ही आपण ज्या ड्रॉइंगच्या रूल्स रेग्युलेशन, जसं लाईन, सिम्बॉल, आणि आपण सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की एका इंजिनियरला आणि त्याच्या अंडर काम करणाऱ्या सगळ्या चेनला, म्हणजे ॲट द वर्कर सगळ्यांना सिम्बॉल, कन्व्हेन्शन्स, ॲब्रिव्हेशन्स आणि साईन याच्याबद्दलचं नॉलेज इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये असलं पाहिजे. मग आता आपण बाकी सगळ्या गोष्टी तर मेंटेन करतोच, पण याच्या व्यतिरिक्त थोडासा पार्ट हा कन्व्हेन्शनचा येतो. कन्व्हेन्शन म्हणजे काय, तर मग ड्रॉइंगमध्ये त्या गोष्टी आपण नियमानुसार शो नाही करू शकत, पण आता काहीच ड्रॉइंगमध्ये याचा यूज होतो. म्हणजे काय, तर कन्व्हेन्शन म्हणजे कोणती एखादी गोष्ट आहे आणि ती मेटलची बनलेली आहे, तर मेटलची बनलेली असेल तर मग आपल्याला ड्रॉइंगमध्ये हा सिम्बॉल शो करावा लागेल. तो पार्ट मेटलचा बनलेला आहे तर मग हे अशा प्रकारचं कन्व्हेन्शन आपल्याला शो करावं लागेल. ह्या अशा 45 डिग्रीच्या अँगलमधल्या पॅरलल लाईन्स ज्या एकमेकाला पॅरलल असतात, ह्या पण 45 डिग्री इन्क्लाइंड असतात. तर हा सिम्बॉल असतो मेटलचा, बरोबर. आणि जर मेटल हा लीड किंवा झिंक टीन अशा प्रकारचा असला तर मग त्याला या कन्व्हेन्शनना आपण शो करतो. अजून वेगवेगळ्या प्रकारचे कन्व्हेन्शन्स असतात. दुसरं समजा हा ग्रास आहे, तर ग्रासला दाखवायचं असलं तर आपण अशा प्रकारे कन्व्हेन्शनली शो करतो. त्याच्यानंतर काही कोटिंगवाले किंवा जसं वायरच्या हे असते इन्सुलेशन म्हणतो आपण त्याला, तर ते इन्सुलेशनला दाखवण्याचे कन्व्हेन्शन्स वेगवेगळे आहेत. तर याला म्हणतो आपण कन्व्हेन्शन. बस एवढा हा टॉपिक मागच्या याच्यातला राहिलेला होता आपला, म्हणून आपण त्याला एक शॉर्ट आणि ब्रीफ डिस्कस केलं. आता आपण नेक्स्ट वळणार आहे आपल्या आजच्या टॉपिककडे. तो आजचा टॉपिक आहे आपला व्ह्यू ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट्स. म्हणजे इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीटच्या बद्दलचं डिस्कशन आपण या पार्टमध्ये करणार आहे.
लेसनचं नाव आहे इंट्रोडक्शन टू इंजिनिअरिंग ड्रॉइंग्स. त्याच्यामधला सेकंड पार्ट आज आपण डिस्कस करत आहोत, म्हणजे ड्रॉइंग शीटच्या बद्दल. तर व्ह्यू ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा पहिला. व्ह्यू ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग किंवा टाइप्स ऑफ इंजिनिअरिंग. व्ह्यू ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणजे कशा प्रकारचा तो दिसणार इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट. ओके, व्ह्यू ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग. आता काय असतं तर ड्रॉइंगचे जे पेपर आहेत ते दोन प्रकारचे पेपर असतात. ड्रॉइंग पेपर, ड्रॉइंगचा जो पेपर असतो हा दोन टाईपचा असतो. एक तर हँडमेड असतो, हँडमेड पेपर असतात, आणि दुसरे मिल मेड पेपर असतात, जे मिलमध्ये बनतात. आणि हे हँडमेड पेपर असतात. हँडमेड पेपर म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं जर पाहिलं तर सेंचुरी पेपर म्हणतो आपण त्याला, जे रफ असतात थोडेसे, किंवा जे तुम्ही नॉर्मली पाहता ज्याच्यामध्ये काही असं सॉफ्टनेस वगैरे काही नाही आहे, असे जे पेपर असतात ते हँडमेड पेपर्स असतात. आता ते हँडमेड पेपर हे आपण ॲक्च्युली इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी यूज करत नाही. बस आपल्याला पेपरचे टाईप्स माहीत असले पाहिजे म्हणून, आणि त्याचा डिफरन्स काय म्हणजे का बरं आपण ड्रॉइंगच्या इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्यासाठी तशाच प्रकारचा पेपर किंवा शीट यूज करतो, याचं एक महत्त्व समजून घ्यायसाठी आपण ड्रॉइंग पेपरचे दोन, जसं आपल्या ड्रॉइंगच्या वह्या वगैरे येतात तर त्याच्यामध्ये आपण व्हेरिएशन्स पाहत असतो. तर मिल मेड पेपरच्या आणि हँडमेड पेपरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रॉइंगच्या बुक आपल्याला पाहायला भेटतातच. ओके, तर हँडमेड आणि मिल मेड अशा दोन टाईपचे पेपर असतात. तर त्याच्यापैकी जो हँडमेड पेपर आहे, हँडमेड पेपर हा म्हणजे याची थोडंसं माहिती जर घ्यायची झाली तर याचा कलर जो असतो तो येलो कलर असतो, आणि याची रफनेस जास्त असते, त्याच्यानंतर रेग्युलर कामासाठी आपण याला यूज करत नाही, रेग्युलर कामासाठी आपण याला बिलकुल यूज करत नाही. त्याच्यानंतर चार्ट जे असतात ना, चार्ट सेंचुरी पेपर ज्याला म्हणतो आपण, ते बनवण्यासाठी याचा जास्त यूज होतो. चार्ट बनवण्यासाठी यूज होतो याचा, चार्ट मेकिंग साठी त्याचा यूज होतो, बरोबर. पण आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये या पेपरचा यूज हँडमेडवाल्याचा करत नाही. आपण मिल मेड पेपर यूज करत असतो, मिल मेड. मग आता मिल मेड पेपर हे रेग्युलर कामासाठी यूज केल्या जातात. त्याच्यानंतर ते व्हेरियस शेप अँड साईजमध्ये आपल्याला अवेलेबल असतात. त्याच्यानंतर स्पेसिफाईड म्हणजे त्याचं जे स्पेसिफिकेशन आहे मिल मेड पेपरचं, हे kg पर रीममध्ये असते. म्हणजे स्पेसिफाय करायचं असलं तर किलोग्रॅम पर रीममध्ये असते, किलोग्रॅम पर रीम अशा प्रकारे ते आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असतात. म्हणजे त्याचं वेट जे असते ते या प्रकारे असते. तर असं डिस्कशन आहे सिम्पल पेपर्स, म्हणजे पेपरचे टाईप ड्रॉइंगच्या पेपरचे हे दोन प्रकारचे असतात, हँडमेड आणि मिलमेड. आता आपण भर देणार या गोष्टीवर की आपला इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा पेपर जो असतो तो डेफिनेटली आता तुमच्या लक्षात आलं असेल की तो मिल मेडच असणार, बरोबर. आता त्याची उच्चतम क्वालिटी म्हणजे इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी यूज केल्या जाणाऱ्या पेपरची क्वालिटी कशी असली पाहिजे, बरोबर, त्याबद्दलचं डिस्कशन करणार आपण. म्हणजे क्वालिटी ऑफ ड्रॉइंग पेपर. क्वालिटी ऑफ ड्रॉइंग पेपरची कशी क्वालिटी असली पाहिजे ड्रॉइंग पेपरची. क्वालिटी ऑफ ड्रॉइंग पेपर.
याची सगळ्यात पहिली क्वालिटी तर काय असली पाहिजे माहिती आहे का? सगळ्यात पहिली क्वालिटी की या पेपरवर पेन्सिलच्या ज्या लाईन्स आहेत ह्या क्लिअर दिसल्या पाहिजे. म्हणजे पेन्सिलच्या लाईन क्लिअर दिसल्या पाहिजे. त्याच्यानंतर ते समजा आपल्या काहीतरी त्याच्यात मिस्टेक झाली तर आपण इरेझरनं त्याला रब करतो, तर ते रबिंगला रिस्पॉन्स देण्याइतकी थिकनेस त्याच्यात नक्कीच असली पाहिजे. नाही तर काय होईल, तो पेपर फाटला जाईल. बरोबर. दुसरी क्वालिटी काय असली पाहिजे याची, की तो जो पेपर आहे तुमचा तो एकदम स्मूथ असला पाहिजे. बरोबर. स्मूथ असला पाहिजे म्हणजे काय, तर त्याच्यात काही अशा फोल्ड पडलेल्या किंवा मग रॅशेस वगैरे असतील किंवा कुठून तरी कट झालेला असेल, फाटलेला असेल, तर अशा प्रकारचा पेपर आपल्याला क्वालिटीमध्ये इंडिकेट करता येणार नाही. त्याच्यानंतर शीट जी आहे ती आपण काय म्हटलं सगळ्यात पहिला की थिकनेस बद्दलचा, थिकनेस जी आहे पेपरची, थिकनेस ऑफ पेपर जी आहे ही अशी असली पाहिजे. इट शुड बी म्हणजे थिकनेस एवढी असली पाहिजे की तुमचा पेपर जो आहे तो इरेज केल्यानंतर फाटला नाही पाहिजे. बरोबर. किंवा त्याच्यावर काही फोल्ड नाही पडल्या पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी क्वालिटी अशी असली पाहिजे की तो स्मूथ असला पाहिजे, स्मूथनेस असली पाहिजे त्यात. तिसरी क्वालिटी पाहिजे की आपण ड्रॉइंगसाठी यूज केलेला पेपरचा कलर हा नॉर्मली व्हाईट असला पाहिजे. जो ड्रॉइंग काढण्यासाठी आपण यूज करणार तो पेपर व्हाईट असला पाहिजे. का असला पाहिजे, रिझन काय, तर जेवढं की आपण आता इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये तुम्हाला लक्षात येईल नंतर टाईप्स ऑफ लाईन शिकणार आपण. त्या टाईप्स ऑफ लाईन ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही फेंट लाईन असतात, काही डार्क लाईन असतात. तर ह्या सगळ्या लाईनचे जे इफेक्ट्स आहेत, ते इफेक्ट हे त्या ड्रॉइंग शीटवर क्लिअर दिसले पाहिजे, तरच ते दुसऱ्यांना इंटरप्रेट बरोबर होतील. म्हणून तो पेपर जो आहे हा नॉर्मली व्हाईट कलरचाच असला पाहिजे. त्याच्यानंतर शीट जी आहे हे स्मूथ असली पाहिजे, हे आपण डिस्कस केलंच. तर हे झालं त्या ड्रॉइंग शीटच्या क्वालिटीबद्दलचं डिस्कशन. म्हणजे आपल्या ड्रॉइंग शीटची क्वालिटी काय असली पाहिजे, तर ह्या क्वालिटीज त्या ड्रॉइंग शीटमध्ये असल्या पाहिजे. बरोबर. आता नेक्स्ट डिस्कशन करणार आपण ड्रॉइंग शीट म्हणजे इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट म्हणजे काय असते ॲक्च्युली. इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट काय असते, तर इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट जी आहे ती म्हणजे काय, तर एखादा इंजिनियर किंवा एखादा ड्राफ्ट्समन, आता स्पेशल डिस्कशन राहील आपलं इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट बद्दल. इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट. आता हे इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट म्हटलं म्हणजे काय, तर काहीतरी इंजिनियरशी रिलेटेड किंवा इंजिनिअरिंग वर्कशी रिलेटेड आपलं ड्रॉइंग राहणार आहे. आता याआधी जे आपण क्वालिटी जे डिस्कस केली ती ड्रॉइंग पेपरची क्वालिटी होती. बरोबर. ड्रॉइंग शीटची क्वालिटी होती. आता ती ड्रॉइंग शीट आपण इंजिनिअरिंगसाठी यूज करू, म्हणजे इंजिनिअरिंग वर्कसाठी, म्हणून त्याला आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट म्हणू. इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट म्हणजे काय, तर ती अशा प्रकारची एक शीट राहणार की ज्याच्यामध्ये एखादा इंजिनियर किंवा ड्राफ्ट्समन, ओके, इंजिनियर किंवा ड्राफ्टमन हा कोणता तरी एक पार्ट भविष्यात मॅन्युफॅक्चर होणार आहे. कोणता तरी एखादा विशिष्ट पार्ट मॅन्युफॅक्चर होणार आहे आणि त्या मॅन्युफॅक्चर होणाऱ्या पार्टचं डिझाईन किंवा ड्रॉइंग हा त्या ड्रॉइंगवर काढतो आणि त्याच्यानंतर त्या ड्रॉइंगला फायनल केलं जाते. त्या ड्रॉइंग शीटला म्हणजे ते ड्रॉइंग ज्याच्यावर काढलं जाते त्या ड्रॉइंग शीटला आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट म्हणतो. जे काय, एखादा इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चर होणारा पार्ट आहे
तो बनण्याच्या आधीच त्याचं ड्रॉइंग तयार होते. ते ड्रॉइंग आपण ज्याच्यावर काढतो त्याला आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट म्हणतो. आणि ते ड्रॉइंग काढणारा एकतर इंजिनियर असतो किंवा ड्राफ्ट्समॅन असतो, बरोबर. मग आता या इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीटचं हे जे इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट आहे ते आपल्या म्हणजे क्वालिटीवालं असलं पाहिजे, हे आपण डिस्कशन केलं जायच्या आधी. आता इंजिनिअरिंग म्हणजे ड्रॉइंग जे असते, इंजिनिअरिंग ड्रॉइंग हे नुसतं पेपरवरच काढतात असा काही भाग नाही, बरोबर. म्हणजे जेव्हा डेव्हलपमेंट चालू असते एखाद्या पार्टचं इंडस्ट्रीमध्ये, त्यावेळेला ते जे ड्रॉइंग आहे ते ॲक्रिलिक शीटवर किंवा पॉलिमर्सचा जो कापड असतो त्याच्यावर किंवा ट्रेसिंग पेपर, या 3 प्रकारे म्हणजे ॲक्रिलिक इंजिनिअरिंग ड्रॉइंग जे आहे हे ॲक्रिलिक पेपरवर पण काढतात. म्हणजे असं काही जरुरी नाही इंजिनिअरिंग ड्रॉइंग जे आहे ते फक्त पेपर म्हणजे ड्रॉइंग शीटवरच काढणार म्हणून. त्यासाठी ॲक्रेलिक पेपरचा पण यूज करतात. एखादा पॉलिमरचा, ॲक्रेलिक पॉलिमर म्हणू शकतो आपण याला, किंवा एखाद्या क्लॉथ कपड्यावर पण काढतात इंजिनिअरिंग ड्रॉइंग. आणि तिसरा म्हणजे आपण ट्रेसिंग पेपर म्हणू, ट्रेसिंग पेपर. या 3 प्रकारच्या म्हणजे गोष्टींवर इंजिनिअरिंग ड्रॉइंग ड्रॉ केलं जातं. पण हे नॉर्मली जे आहेत ॲक्रेलिक पॉलिमर किंवा क्लॉथ किंवा ट्रेसिंग पेपर, हे याच्यावर ड्रॉइंग कोणती निघते जी एकदम इनिशियल प्रोसेसमध्ये बनते, म्हणजे फायनल होते इनिशियली मॅन्युफॅक्चरिंगला जाण्याच्या आधी. आणि त्याला आपण एकदम चांगल्या पद्धतीनं स्टोअर करून ठेवतो, ते आपण पुढे पाहणारच आहे. तर याच्यावर सुद्धा इंजिनिअरिंग ड्रॉइंग काढतात. असं काही नाही की फक्त इंजिनिअरिंग ड्रॉइंग हे ड्रॉइंग शीटवरच काढतो आपण, असं काही नाही. याच्यावर पण काढत असतो, पण ती सेव्ह करून ठेवल्या जाते, म्हणजे चांगले व्यवस्थितपणे ठेवून दिल्या जाते. आता आपण पुढे पाहणार आहे की शीटची साईज कशी ठरवणार. स्टँडर्ड साईज ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट कोणत्या, स्टँडर्ड साईज, किंवा त्याला आपण डेझिग्नेशन म्हणतो त्याचं, स्टँडर्ड साईज स्टँडर्ड साईज ऑफ ड्रॉइंग शीट, इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट. आता इंजिनिअरिंग हा शब्द आपण यूज करणार, इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट. किंवा याला आपण ड्रॉइंग शीटचं डेझिग्नेशन पण म्हणतो. म्हणजे स्टँडर्ड ड्रॉइंग शीट्सच्या ज्या साईज आहेत, ज्या सगळ्यांना मान्य आहेत, म्हणजे जिथं जिथं इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा यूज होतो त्या सगळ्यांना या गोष्टीचं नॉलेज असते, आणि याचाच आधार घेऊन इंजिनिअरिंग ड्रॉइंग बनवले जातात त्या शीटवर. तर त्या शीटची स्टँडर्ड साईज कोणती आहे आणि त्यालाच आपण त्या शीटचं डेझिग्नेशन असं म्हणतो. तर त्या स्टँडर्ड साईज मधला सगळ्यात बेसिक साईज आणि सगळ्यात लार्ज साईज जी आहे ती असते A0, लार्जेस्ट साईज ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग. या लार्जेस्ट साईज बद्दल आपण नंतर डिस्कशन करू. आपण असं म्हणू स्टँडर्ड साईज. ओके, म्हणजे हे स्टँडर्ड साईज ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट जे आहेत, तर त्या स्टँडर्ड साईज कोणत्या असतात, ज्या सगळ्यांना म्हणजे जिथं जिथं इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं वर्क होते तिथं तिथं सगळ्यांना माहीत असणाऱ्या ज्या इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या शीटच्या ज्या साईज आहेत त्याला आपण स्टँडर्ड साईज म्हणतो, जे कोणत्या तरी स्टँडर्डनुसार सगळ्यांसाठी ठरवून दिलेल्या आहेत.
बरोबर. मग आता ह्या स्टँडर्ड साईज कोणत्या आहेत, तर स्टँडर्ड साईज डेजिग्नेशन जे म्हटलं आपण, तर स्टँडर्ड साईज बनवण्याच्या मागे एक बेसिक प्रिन्सिपल आहे. म्हणजे ड्रॉइंग शीट बनवण्याचे जे स्टँडर्ड साईज ठरवल्या गेल्या, मग आता हे कशाच्या आधारावर ठरवल्या, तर त्याचं एक बेसिक प्रिन्सिपल आहे. बेसिक प्रिन्सिपल असं आहे की जे इंजिनिअरिंग ड्रॉइंगची स्टँडर्ड साईजवाली शीट असेल, त्या इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या स्टँडर्ड साईजवाल्या शीटचं लेंथ आणि ब्रेड्थ म्हणजे आपण असं म्हणू की हे एक ड्रॉइंग शीट आहे, याची ही लेंथ आहे आणि ही ब्रेड्थ आहे, किंवा विड्थ म्हणू आपण त्याला, बरोबर. तर ती ड्रॉइंग शीटची लेंथ आणि ब्रेड्थ जी असेल, त्याला आपण एक्स वाय असं म्हणू. तर सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल आहे त्याचं, किंवा हे एक्स वाय जे आहे, एक्स वाय याचं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे, म्हणजे 1 मीटर स्क्वेअर. म्हणजे ही होते लार्जेस्ट साईज. आणि याच्यानंतर मग याच्यापासून ज्या स्टँडर्ड साईज तयार झाल्या, त्या मग या रेशोमध्ये बनल्या पाहिजे. x:y चा रेशो आला पाहिजे 1:√2. 1:√2. याच्यानंतर ज्या काही बनतील त्या 1:√2. म्हणजे काय, तर जे लार्जेस्ट साईज आहे, म्हणजे एक्झाममध्ये कधी कधी क्वेश्चन येतो लार्जेस्ट साईज ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट, त्याचा एरिया किती असणार, तर त्याचा एरिया असतो 1 मीटर स्क्वेअर. म्हणजे लार्जेस्ट साईजची जी शीट आहे त्याचा एरिया 1 मीटर स्क्वेअरचा आहे. आणि ती लार्जेस्ट साईज जी आहे किंवा डेजिग्नेशन जे आहे ते आहे A0 साईजची जी शीट असते ती इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या शीटमध्ये सगळ्यात मोठी असते, आणि त्याचा जो साईज आहे तो आहे 1 मीटर स्क्वेअरचा. मग या A0 पासून बाकीच्या साईज डेव्हलप झाल्या, म्हणजे बनल्या, बरोबर. तर बेसिक प्रिन्सिपल काय म्हणते इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट बनवायचं बेसिक प्रिन्सिपल, की सगळ्यात लार्जेस्ट साईज ही या प्रकारची असणार, आणि त्याच्यानंतर जेवढ्या काही साईज बनणार त्या सगळ्यांमध्ये रेशो हा असा प्रकारचा असला पाहिजे, 1:√2. 1:√2 अशा प्रकारचा रेशो असला पाहिजे. 1:√2 चा अर्थ असा होतो की ही शीट आहे, इथं हा एक्स आहे आणि वाय आहे. मग आता याच्यापासून तुम्ही कोणती तरी दुसरी शीट बनवून राहिली, बरोबर. तर इथपर्यंत राहणार तुमचा एक्स. म्हणजे याचा अर्थ असा होतो की x/y इज इक्वल्स टू 1/√2. म्हणजे इम्प्लाइज दॅट y इज इक्वल्स टू x इंटू √2. या रेशोमध्ये नेहमी तुमचं कॅल्क्युलेशन शीटचं असलंच पाहिजे, बरोबर. या कॅल्क्युलेशन नुसारच सगळ्या शीट याच्या पुढे डेव्हलप झालेल्या आहेत. तर हे बेसिक प्रिन्सिपल आहे स्टँडर्ड साईज ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट बनवण्याचं. आता याच्या पुढे आपण शिकणार आहे ते म्हणजे काय, तर मग डेजिग्नेशन कोणकोणते झाले आणि ते कसे तयार झाले. म्हणजे सगळ्यात बेसिक डेजिग्नेशन जे होतं ते A0 म्हणजे सगळ्यात मोठी साईज. आता त्याच्यानंतर कोणते तयार झाले आणि त्याचं मग सिरीज म्हणजे स्टँडर्ड साईज कशा ठरवल्या गेल्या, बरोबर. डेजिग्नेशन कोणकोणते होते आणि ते कसे ठरवले गेले. मग त्याच्यासाठी आपल्याला शिकावं लागेल ऑलविंग डेजिग्नेशन. आपण एकदा पाहून घेऊ. स्टँडर्ड साईज ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट म्हणजेच त्याचं डेजिग्नेशन असते. ते डेजिग्नेशन कोणकोणते आहेत, तर सगळ्यात मोठं डेजिग्नेशन म्हणजे सगळ्यात मोठी शीट जी आहे ती A0 साईजची असते. हा क्वेश्चन एक्झाममध्ये खूप वेळा विचारला जातो की म्हणजे बेसिक साईज ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट मधला सगळ्यात मोठी साईज कोणती, तर A0 असते. आणि या A0 च्या नंतर या A0
A0 जी बेसिक साईज आहे, या A0 बेसिक साईजची लेंथ आणि विड्थ ही कोणत्या साईजची असते तर 841 इंटू 1189, बरोबर. ही असते लार्जेस्ट साईज ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट. A0 त्याचं डेजिग्नेशन आणि ही झाली त्याची साईज. आता या A0 पासून बाकीच्या सगळ्या तयार झाल्या. तर बाकीचे डेजिग्नेशन आहेत A1, A2, A3, A4 आणि A5. अशा प्रकारचे डेजिग्नेशन तयार झाले, बरोबर. मग आता हे डेजिग्नेशन कसे अस्तित्वात आले त्याच्याबद्दलचं डिस्कशन करण्यासाठी आपल्याला एक कॉन्सेप्ट शिकावा लागेल, तो म्हणजे हॉल्विंग आणि डबलिंग ऑफ शीट. तो आपण आता टॉपिक शिकणार आहे. हॉल्विंग आणि डबलिंग म्हणजे काय तर आपण एका शीटपासून दुसरी शीट कशी तयार करतो, म्हणजे जे एका शीट म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू एका डेजिग्नेशनपासून दुसरं डेजिग्नेशन हे कसं तयार होते. मग आता आपल्याला फक्त एकच प्रिन्सिपल म्हणजे एकच टेक्निक लक्षात ठेवायची आहे. एक टेक्निक म्हणजे कोणती, जर समजा तुम्हाला मोठ्या शीटपासून म्हणजे मोठ्या डेजिग्नेशनपासून लहान डेजिग्नेशन बनवायचं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल A0 हे मोठं डेजिग्नेशन आहे, याच्यापासून तुम्हाला A1 बनवायचं आहे, या शीटपासून ही शीट बनवायची, हे मोठं डेजिग्नेशन आहे, हे त्याच्यापेक्षा लहान आहे. मग याच्यापासून हे बनवायचं असेल तर याची जे लेंथ असेल त्याला आपण हाफ करणार, म्हणजे हॉल्विंग वाला कन्सेप्ट इथे यूज होणार. म्हणजे आपल्याला जर समजा A0 टू A1 बनवायचं असेल तर या A0च्या लेंथला आपण हाफ करणार. A0च्या लेंथला आपण हाफ करणार, बरोबर. A0च्या लेंथला हाफ करणार आणि A1 वाली शीट तयार होणार. म्हणजे पहा कसं तर A0 ची साईज कोणती होती आपली 841 इंटू 1189, बरोबर. मग 1189 हे काय झाली लेंथ, 1189 हे लेंथ आहे. मग आपल्याला दुसरी साईज तयार म्हणजे दुसरी शीट तयार करायची ते म्हणजे कोणती A1 वाली. मग A1 वाली शीट तयार करण्यासाठी काय करावं लागेल, याची जी लेंथ आहे याला आपण हाफ करणार, याला हाफ केलं म्हणजे काय 1189चा हाफ केलं तर 5 म्हणजे 555 94.5 येते, 594.5. ओके 594.5. तर आपण हे 0.5 न घेता फक्त 594 घेतो आणि 481 आता याची 841 हे याच्यात आपण काहीच चेंज केला नाही, बरोबर. फक्त याच्या हाफ केलं म्हणजे आपण प्रोसेस कोणती यूज केली, हॉल्विंग म्हणजे हाफ करण्यावाली. आणि आता नवीन साईज तयार झाली एका शीटची, ती साईज असते A1 शीटची, A1 वाल्या शीटची. म्हणजे काय तर हॉल्विंग या ऑपरेशनचा किंवा या पद्धतीचा वापर करून आपण काय केलं, एका इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीटच्या एका डेजिग्नेशनवरून आपण दुसऱ्या डेजिग्नेशनवर गेलो. कॉन्सेप्ट काय, मोठ्या शीटपासून म्हणजे मोठ्या डेजिग्नेशन पासून लहान डेजिग्नेशनवर गेलो, मोठ्यापासून लहानवर. तर त्यावेळेला आपण हॉल्विंग हा कन्सेप्ट यूज केला आणि हॉल्विंग मध्ये हाफ कोणाला करतो आपण, जी लेंथ असेल त्याला हाफ करतो, बरोबर. आता दुसरा कन्सेप्ट आहे तो म्हणजे कोणता, डबलिंग वाला. कन्सेप्ट कोणता, डबलिंग वाला.
आता डबलिंग म्हणजे काय, तर आपण पहा पुन्हा याच्यापासून याच्यावरच जाणार. ए डबलिंग वाल्या कन्सेप्टमध्ये जर समजा तुमच्याकडे A1 वाली शीट आहे, A1 या डेजिग्नेशनची शीट आहे आणि तुम्हाला बनवायची आहे त्याच्यापासून A0, तर मग याची जे विड्थ असेल, या शीटची जी विड्थ असेल त्याला मल्टिप्लाइड बाय 2 करायचं, बरोबर. जी छोटी वाली शीट आहे म्हणजे डेजिग्नेशन लहान वाला डेजिग्नेशन आहे, त्याची विड्थ घ्यायची, त्याला मल्टिप्लाय बाय 2 करायचं, म्हणजे काय भेटणार तुम्हाला, वरचं डेजिग्नेशन. म्हणजे या शीटच्या वरचं डेजिग्नेशन तुम्हाला भेटणार. म्हणजे A1 पासून A0 वाली शीट तयार होणार. विड्थ किती आहे 594 आणि हे याची लेंथ झाली होती. मग याला आपण डबल केलं तर आपल्याला डबल 1189 एवढा आन्सर भेटणार आणि आपली A1 वाली शीट तयार होणार. याला म्हणतात हॉल्विंग अँड डबलिंग. आणि अशा प्रकारे हे वेगवेगळ्या प्रकारच्या शीट तयार झाल्या. त्याचा चार्ट आता आपण पाहणार म्हणजे आपल्या लक्षात येईल. त्याच्या चार्टवरून तुमच्या एकदम क्लिअर लक्षात येईल. आणि हा क्वेश्चन एक्झाममध्ये खूप वेळा विचारला जातो. जसं की आता आपण लिहिणार इथं डेजिग्नेशन, डेजिग्नेशन कोणते असतात, A0, A1, A2, A3, A4 आणि A5. डेजिग्नेशन नंतर त्याच्या साईज, बरोबर. डेजिग्नेशन नंतर साईज, तर साईज कोणती याची 841 × 1189. त्याच्यानंतर याच्या हाफ केल्यानंतर ही शीट तयार झाली म्हणजे 594 मल्टिप्लाइड बाय 8 म्हणजे इंटू 841. आता याच्या पुढची जर बनवायची असेल तर या 841ला हाफ करावं लागेल. 841चा हाफ म्हणजे किती 420.5 म्हणजे आपण घेणार इथं 420 इंटू 594. आता जर A3 बनवायची असेल तर याच्या हाफ करावं लागेल, बरोबर. म्हणजे 594च्या हाफ किती होतील 297 इंटू 420. 420च्या हाफ केलं तर इंटू 297. आणि A5 साईजची शीट जी आहे ती नॉर्मली फार कमी वापरल्या जाते, पण आता कॅल्क्युलेशननुसार आपण शिकूनच घेऊ. 148 इंटू 210. आणि हे A4 साईज जो आहे, A4 साईज, हा A4 साईज आपण नेहमी करता आपल्या जिथं जिथं आपण प्रिंटआउट किंवा झेरॉक्स वगैरे हे सगळ्या गोष्टी जिथं यूज करतो तिथे या A4 साईजच्या शीटचा खूप जास्त यूज होतो. A4 साईज, बरोबर. हे असतात डेजिग्नेशन. ही आहे डेजिग्नेशन बनवण्याच्या पद्धती. म्हणजे एका डेजिग्नेशनमधून दुसरं डेजिग्नेशन, किंवा आपण असं म्हणू की एका ड्रॉइंग शीटच्या साईजमधून दुसऱ्या ड्रॉइंग शीटची साईज आपल्याला जर बनवायची असली तर कशी बनवणार, बरोबर. तर ह्या प्रकारचं डिस्कशन हे हॉल्विंग आणि डबलिंगच्या माध्यमातून आपण केलं. त्याच्यानंतर डेजिग्नेशन आणि त्याच्या स्टँडर्ड साईज हे एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारल्या जातात. स्टँडर्ड साईज म्हणजे A0 ची स्टँडर्ड साईज कोणती तर 841 × 1189. त्याच्यानंतर A1ची 594 × 841. त्यानंतर A2ची 420 × 594 आणि A3ची 297 × 420. आणि त्याच्यानंतर A4 ची साईज ही आपल्याला पुढे चालून जो आपण टॉपिक शिकणार आहे फोल्डिंग ऑफ शीट, बरोबर. म्हणजे शीटला फोल्ड करण्याचा जो मेथड आहे जी आपल्याला BIS SP 46 2003 मध्ये शिकवल्या गेलेली आहे, तर ती मेथड त्या स्टँडर्डमधली जी मेथड आहे त्याच्यामध्ये आपल्याला या साईजचं खूप जास्त काम पडते. A4 साईज नेहमी लक्षात ठेवायची. 210 × 297 या साईजमध्येच आपल्याला फोल्डिंग करायचं असते. आता याच्यानंतर आपण डिस्कशन करणार आहे म्हणजे डेजिग्नेशन माहीत पडले आपल्याला. आता शीटचे टाईप्स माहीत पडले, त्याच्या साईजही माहीत झाल्या. पण थोडंफार सेफ साईडमध्ये वर्क करायचं असलं, सेफ साईडमध्ये वर्क म्हणजे काय तर आपण नॉर्मली प्रॅक्टिकल
प्रॅक्टिकल यूज जेव्हा करतो तेव्हा तंतोतंत शीटची साईज आपण यूज करत नाही, कारण आपल्याला माहीत आहे की ड्रॉइंग करत असताना आपण जर समजा A0 साईजची शीट यूज केली, ड्रॉइंग काढण्यासाठी A0 साईजची शीट यूज केली म्हणजे 841 इंटू 1189 ही साईज आपण यूज केली. आता ही साईज यूज केल्यानंतर काय होईल, जशी ही साईज आहे बरोबर, ही 1189 आणि हे 841 अशी ड्रॉइंग शीटची साईज आहे. आता या ड्रॉइंग शीटच्या साईजमध्ये एवढ्या याच्यात तर ते परफेक्ट ड्रॉइंगच राहणार बरोबर, पण हँडलिंग करताना किंवा ड्रॉइंग काढताना किंवा काही करताना समजा इकडून असा हा पेपर कट झाला किंवा फोल्ड करताना हा इथून इकडे असा फोल्ड झाला बरोबर, तर जी एक्झॅक्ट साईज आपल्याला पाहिजे होती ड्रॉइंग शीटची स्टँडर्ड साईज म्हणजे A0 ज्याला म्हणतो आपण, ती स्टँडर्ड साईज आता राहिलेली नाही, म्हणजे ते काय झाली, डॅमेज झाली किंवा आपण असं म्हणू की ती साईज कमी झाली. मग आता अशा कंडिशनमध्ये त्याला आपण A0 म्हणू शकत नाही आणि दुसरं कोणतं डेजिग्नेशनही देता येत नाही. म्हणून मार्केटमध्ये आपल्याला 2 प्रकारच्या शीट अवेलेबल असतात, 2 प्रकारच्या म्हणजे कोणते, किंवा आपण याला थोडंसं या शीटला असं म्हणू की ट्रिम्ड शीट आणि अनट्रिम्ड शीट. ट्रिम्ड शीट अँड अनट्रिम्ड शीट. ट्रिम्ड अँड अनट्रिम्ड बरोबर. ट्रिम्ड अँड अनट्रिम्ड म्हणजे इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट समजा तुम्ही कधी पाहिली नसेल, आता तुम्हाला शिकताना ते पाहायला मिळेलच, पण आपण साधं तुम्ही तुमच्या घरातलं कॅलेंडर जर पाहिलं, कॅलेंडर, तर कॅलेंडरवर जेवढं मॅटर लिहिलेलं असते ना त्याच्या बाजूला त्याची एक म्हणजे व्हाईट कलरची बॉर्डर असते ज्याच्यावर काहीच लिहिलेलं नसते, एक्स्ट्रा असते. म्हणजे काय, तर ती झाली अनट्रिम्ड साईज. अनट्रिम्ड साईज म्हणजे ती थोडीशी फाटली किंवा फोल्ड झाली किंवा काही कापण्यात जास्त आली, काही झालं तरी आपलं जे ॲक्च्युअल मॅटर आहे त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. आणि जेवढ्या मॅटरवर कॅलेंडरमधल्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत तो असतो काय, ट्रिम्ड साईज बरोबर, त्याला म्हणतो आपण ट्रिम्ड साईज. म्हणजे काय, तर A0 ची ट्रिम्ड साईज आहे ही 841 इंटू 1181, पण त्याची अनट्रिम्ड साईज म्हणजे काय, तर त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी असणार, बरोबर. आणि त्याचं कारण काय ते मी आताच तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर ती असते 880 इंटू 1230. ही आहे ट्रिम्ड साईज, म्हणजे याच्यावर ॲक्च्युअल मॅटर असते ज्याला आपण A0 हे डेजिग्नेशन देतो, आणि त्याची अनट्रिम्ड साईज एवढी आहे बरोबर. तर अशा ट्रिम्ड आणि अनट्रिम्ड साईजच्या शीट आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. आपण अनट्रिम्डच घेतो आणि त्याच्यात वरून नंतर मग आपलं फायनल काम झाल्यानंतर त्याला ट्रिम केलं जाते आणि A0 डेजिग्नेशन देऊन किंवा जे डेजिग्नेशनची साईज आहे त्याच्यानुसार आपण त्याला म्हणजे डिफाईन करतो किंवा तशा प्रकारे बनवून घेतो. ओके, आता आपल्याला नेक्स्ट शिकायचं आहे ते म्हणजे शिकायचं आहे आपल्याला की जेवढं आपण हे डेजिग्नेशन शिकलो या डेजिग्नेशनमध्येच आपलं काम होते का, म्हणजे ॲक्युरेटली आपण याच डेजिग्नेशननुसार आपलं काम करतो का, तर नाही. कधी कधी असं होते की या डेजिग्नेशनवर ते काम होत नाही, मग आपल्याला त्या शीटच्या डेजिग्नेशननुसार त्याला थोडंसं एलॉंगेट करावं लागते बरोबर. म्हणजे त्याला म्हणतो आपण स्पेशल
किंवा नॉन स्टँडर्ड सिरीज ऑफ ड्रॉइंग शीट. नॉन स्टँडर्ड सिरीज, स्टँडर्ड तर आपण पाहिला A1, A0, A2, A3, A4, A5, बरोबर. पण त्या तशा नसतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, नॉन स्टँडर्ड सिरीज. नॉन स्टँडर्ड सिरीज. नॉन स्टँडर्ड सिरीज. ऑफ ड्रॉइंग शीट. नॉन स्टँडर्ड सिरीज ऑफ ड्रॉइंग शीट. आता हे नॉन स्टँडर्ड सिरीज ऑफ ड्रॉइंग शीट बनवण्याचा जो म्हणजे प्रिन्सिपल किंवा कन्सेप्ट म्हणू आपण, तर तो कन्सेप्ट काय आहे, तर तो कन्सेप्ट फक्त एवढाच आहे की त्याची जी विड्थ असते, म्हणजे ज्या स्टँडर्ड साईज आहे, स्टँडर्ड साईज म्हणजे कोणत्या, आपल्या A0ला आपण मॅनिप्युलेट करत नाही, A0ला करत नाही. A1, A2, A3 म्हणजे ॲक्च्युली काय करतो आपण, या नॉन स्टँडर्ड साईजच्या ज्या शीट्स आहेत त्या बनवत असताना आपण यांची जे विड्थ आहे, फक्त विड्थ, या विड्थला डबल, ट्रिपल किंवा 4 टाइम्स 5 टाइम्स असं करून फक्त विड्थ चेंज करतो आपण. त्याची लेंथ आपण चेंज करत नाही. लेंथ आपण जी त्याची ओरिजिनल आहे तीच ठेवतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आता मला A1 हे शीट जे आहे याला नॉन स्टँडर्ड साईजमध्ये चेंज करायचं आहे, तर मी काय करणार, फक्त त्याची जी विड्थ आहे, विड्थ, तर A1 साईजची जी शीट असते त्याची याच्या आधी आपण पाहिलीच आहे, विड्थ किती असते A1 साईजची, 594, बरोबर. तर ही 594 वाली जे विड्थ आहे, 841 ही साईज असते, तर ही झाली विड्थ. तर या विड्थला मल्टिप्लाय बाय 2 करा किंवा मल्टिप्लाय बाय 3 करा किंवा मल्टिप्लाय बाय 4 करा, अशा प्रकारचं विड्थला मल्टिप्लाय करून, म्हणजे डबल, ट्रिपल किंवा 4 टाइम्स किंवा 5 टाइम्स करून आपण ह्या नॉन स्टँडर्ड साईजच्या सिरीज बनवत असतो. आता या नॉन स्टँडर्ड साईजच्या ज्या सिरीज आहेत याचे 2 टाईप्स आहेत. 2 टाईप्स म्हणजे काय, तर एक स्पेशल एलॉंगेटेड साईज ड्रॉइंग शीट आणि दुसऱ्या असतात त्या एक्सेप्शनल एलॉंगेटेड, बरोबर, एक्सेप्शनल, बरोबर. तर सगळ्यात पहिले पाहू आपण स्पेशल एलॉंगेटेड सिरीज ऑफ ड्रॉइंग शीट. स्पेशल एलॉंगेटेड. आता या स्पेशल एलॉंगेटेड जे असतात, स्पेशल एलॉंगेटेड सिरीज ऑफ ड्रॉइंग शीट. स्पेशल एलॉंगेटेड सिरीज म्हणजे काय, तर स्पेशल एलॉंगेटेड साईज ऑफ, म्हणजे स्पेशल एलॉंगेटेड सिरीज ऑफ ड्रॉइंग शीट ज्या आहेत ह्या फक्त A3 आणि A4 या दोनच डेजिग्नेशन पासून तयार होतात. दोनच डेजिग्नेशन पासून, याच्यात दुसरं कोणतंच डेजिग्नेशन आपण घेत नाही स्पेशल एलॉंगेटेड मध्ये. मग आता याचे डेजिग्नेशन कसे तयार होणार, जर समजा या A3ला A3च्या विड्थला आपण काय कॉन्सेप्ट काय, फक्त विड्थला डबल, ट्रिपल, 4 टाइम्स 5 टाइम्स करायचं. तर A3च्या विड्थला जर मी डबल केलं तर याची साईज कशी ठरवणार किंवा डेजिग्नेशन कसं घेणार, तर A3 × 3, बरोबर. हे झालं त्याचं डेजिग्नेशन. मग याची साईज काय, तर विड्थला मी काय केलं, ट्रिपल केलं. विड्थ जी होती त्याला ट्रिपल केलं, बरोबर. तर याची साईज होणार आता 420 ×
891. 890. जर समजा मी याला A3 इंटू 4 केलं, म्हणजे A3च मॉडिफाईड डेजिग्नेशन आहे स्पेशल एलॉंगेटेड मध्ये. म्हणजे काय, मल्टिप्लाइड बाय 4, A3 मल्टिप्लाइड बाय 4 हे डेजिग्नेशन झालं. या डेजिग्नेशनवाल्या शीटचा साईज होणार आता तो म्हणजे काय, तर मी विथला 4 टाइम्स करून राहिलो, म्हणजे 420 इंटू 1189. ओके. सो अशा प्रकारच्या ज्या शीट्स असतात त्याला म्हणतो आपण स्पेशल एलॉंगेटेड, आणि हे असतात त्याचे डेजिग्नेशन. तर अशा डेजिग्नेशनवाली जर शीट दिसली तर त्याला नाव देणार आपण स्पेशल एलॉंगेटेड सिरीज ऑफ ड्रॉइंग शीट. त्याच्यानंतर दुसरं असतं तो म्हणजे एक्सेप्शनल एलॉंगेटेड सिरीज. एक्सेप्शनलमध्ये काय असते, तर त्याच्यात सगळेच A0 टू A4, फक्त A5 नाही येणार, A0 टू A4 वाले जेवढे काही ड्रॉइंग शीट्स आहेत त्याला त्याच्या वेटला डबल, ट्रिपल आणि 4 टाइम्स 5 टाइम्स करून आपण जी शीट तयार करतो त्याला म्हणतात स्पेशल एलॉंगेटेड. बरोबर. तर मग आता आपण फायनली एंड ऑफ द टॉपिकवर पोहोचणार आहे, म्हणजे ज्याच्या साठी आपण ते शीटचे सगळे टाईप वगैरे शिकलो. तर तो एंड ऑफ द टॉपिक म्हणजे काय, तर मेथड ऑफ फोल्डिंग ड्रॉइंग शीट. मेथड ऑफ फोल्डिंग इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट. मेथड ऑफ फोल्डिंग इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट. ड्रॉइंग शीटला आपण, म्हणजे इंजिनिअरिंगच्या ज्या ड्रॉइंग शीट असतात त्या ड्रॉइंग शीटला आपण फोल्ड कसं करायचं, म्हणजे मेथड काय आहे त्याची. बरोबर. आणि कशानुसार, म्हणजे कोणतं स्टँडर्ड आहे त्याचं. हा क्वेश्चन पण एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो की कोणत्या स्टँडर्डनुसार आपण ड्रॉइंग शीटला फोल्ड करत असतो. तर ते स्टँडर्ड आहे BIS SP 46 2003. स्टँडर्ड BIS SP 46 2003. BIS SP 46 2003 या स्टँडर्डनुसार आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीटला फोल्ड करत असतो. बरोबर. मग या स्टँडर्डनुसार फोल्डिंगची मेथड कोणती आहे, त्याच्यानंतर फोल्डिंग करण्याची पद्धत शिकण्याच्या आधी सगळ्यात पहिले आपल्याला हे शिकावं लागेल की फोल्डिंग करण्याची गरज काय. बरोबर. फोल्डिंग करण्याची गरज काय, रिक्वायरमेंट काय, व्हाय इट इज रिक्वायर्ड टू फोल्ड. बरोबर. त्याच्यानंतर त्याची म्हणजे अप्लिकेबिलिटी काय. अप्लिकेबिलिटी म्हणजे काय, तर आपण कोणत्या शीटला फोल्ड करायचं आणि कोणत्या शीटला फोल्ड नाही करायचं. बरोबर. अशा प्रकारचे ज्या टॉपिक्स आहेत ते आपण आता पहिले डिस्कस करून घेऊ. सगळ्यात पहिले काय, तर रिक्वायरमेंट म्हणजे व्हाय इट इज रिक्वायर्ड. हा क्वेश्चन आपला, व्हाय इट इज रिक्वायर्ड टू फोल्ड. बरोबर. का फोल्ड करतो आपण, रिझन काय काय त्याचे. बरोबर. तर सगळ्यात पहिलं रिझन आपण असं म्हणणार की शीटला फोल्ड करण्याची मेथड शिकण्यामागं उद्देश असा आहे की जर समजा आपल्याला आपण बनवलेली इंजिनिअरिंग ड्रॉइंग शीट हे प्रोडक्शनमध्ये पाठवायची आहे. बरोबर. किंवा कोणत्याही कामाच्यासाठी ती म्हणजे आपण ज्याला हँडलिंग म्हणतो, इकडून तिकडे या प्लेसवरून त्या प्लेसवर नेण्यासाठी. तर त्यावेळेला आपण जे ड्रॉ केलेलं मॅटर आहे किंवा त्याचे सुव्यवस्थितपणा जो आहे तो नष्ट झाला नाही पाहिजे, म्हणजे ते फाटली नाही पाहिजे, फोल्ड नाही झाल्या पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीच्या साठी महत्त्वाचं असते की ते
कोणत्या तरी एका विशिष्ट मेथडनंच फोल्ड केले गेली पाहिजे. दुसरं त्याचं रिझन आहे असं की जेव्हा आपण त्याला एखाद्या फोल्डरमध्ये फिक्स करून ठेवणार, म्हणजे एखाद्या डायरीमध्ये म्हणा किंवा मग एखाद्या फाईलमध्ये आपल्याला लावून ठेवायचं आहे, तर मग काय होईल, त्याची शीटची साईज खूप मोठी राहते आणि तेवढ्या मोठ्या शीटच्या साईजच्यासाठी आपल्याला मोठी फाईल लागणार. तेवढी मोठी फाईल आपल्याला यूज नाही करायची, तर मग त्यावेळेला त्याला व्यवस्थित फोल्ड करून ठेवणं हे खूप गरजेचं होऊन जाते. बरोबर, त्याच्यासाठी आपल्याला ती मेथड शिकायची आहे. तिसरी गोष्ट आहे की जर समजा मॅन्युफॅक्चरिंगसाठी आपण त्या शीटला पाठवून राहिलो, बरोबर, तर ती व्यवस्थितपणे हँडल होणं खूप जास्त गरजेची आहे. म्हणून काय करतो आपण, तर त्या शीटला फोल्ड करण्याच्या मेथड्स शिकतो. मग आता त्या शीटला फोल्ड करण्याच्या मेथड शिकताना त्याची अप्लिकेबिलिटी काय आहे? अप्लिकेबिलिटी म्हणजे आपण त्या शीटला फोल्ड करून राहिलो, मग फोल्ड करताना प्रत्येक शीटला आपण फोल्ड करतो का? तर नाही, डेफिनेटली नाही करत. म्हणजे A0 साईजची जी शीट असते किंवा जी शीट सगळ्यात पहिले इंजिनियर किंवा एखादा ड्राफ्ट्समन हा प्रोडक्शनला जाण्याच्या आधी, म्हणजे जेव्हा इंजिनिअरिंग ड्रॉइंग डेव्हलपमेंटमध्ये बनवली जाते, म्हणजे फायनल प्रोडक्टचा अप्रुव्हल मिळण्यापर्यंत जी ड्रॉइंग आपण बनवतो, ती ड्रॉइंग हे कधीच प्रोडक्शनसाठी पाठवल्या जात नाही. ती त्याच ऑफिसमध्ये सेव्ह करून ठेवली जाते किंवा एखाद्या फोल्डरमध्ये ठेवली जाते किंवा पॉलिथिनमध्ये पॅक करून ठेवल्या जाते, बरोबर. तर त्या शीट कधीच आपण फोल्ड करत नाही, बरोबर. फक्त ज्या बाहेर जाणाऱ्या शीट, म्हणजे त्या अप्रूव्ह झालेल्या ड्रॉइंगवरून जे दुसरी शीट बनवतो आपण, ती शीट फोल्ड करून बाहेर जाते. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगसाठी जाणारी जी शीट आहे नंतर प्रोडक्शनमध्ये, असेंब्लीमध्ये, तर त्या सगळ्या शीट ज्या त्या फोल्ड करून जातात, तर त्यांना फोल्ड करण्याची गरज असते. म्हणजे अप्लिकेबिलिटी. दुसरा पॉईंट शिकलो आपण, अप्लिकेबिलिटी. म्हणजे जी शीट फोल्ड करायची आहे ती करायची की नाही करायची, कोणत्या शीटला फोल्ड करायचं याचं आपल्याला माहिती असली पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे की फोल्ड करताना प्रिकॉशन काय घ्यायचे. तर ऑब्विसली प्रिकॉशनमध्ये आपण हेच म्हणणार की ती डॅमेज झाली नाही पाहिजे, फाटली नाही पाहिजे किंवा त्याच्यावर फोल्ड वगैरे पडल्या नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रिकॉशन फोल्ड करत असताना, सगळ्यात महत्त्वाचं प्रिकॉशन म्हणजे काय, तर अशी आपली ड्रॉइंग शीट जी असते, आता ड्रॉइंग शीट पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईलच, अशी ड्रॉइंग शीट असते आपली. आणि या ड्रॉइंग शीटला या राईट बॉटम कॉर्नरला इथं टायटल ब्लॉक असतो. मग हा टायटलचा जो ब्लॉक आहे हा कधीही वरच राहायला पाहिजे, म्हणजे फ्रंट साईजला तो दिसला पाहिजे. फोल्ड केल्यानंतर सगळ्यात पहिले फ्रंटला आपल्याला टायटल बॉक्स दिसला पाहिजे. तो टायटल बॉक्स हा कधी आतमध्ये वगैरे लपून राहिला नाही पाहिजे किंवा फोल्ड करताना तो आतमध्ये गेला नाही पाहिजे. तो नेहमी फ्रंट साईडलाच राहायला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाची रिक्वायरमेंट आणि प्रिकॉशन म्हणू शकतो आपण फोल्डिंग करताना. आता आपण फोल्डिंगच्या मेथड शिकू. म्हणजे हे जे स्टँडर्ड दिलेलं आहे आपल्याला BIS-SP 46/2003, ह्या स्टँडर्डनुसार आपण फोल्ड करण्याच्या ज्या मेथड आहेत त्या मेथड शिकणार आहे. आणि त्या मेथड शिकताना मी तुम्हाला जी स्टँडर्ड साईज सांगितली होती A4 साईजची, 210x297, ह्या साईजमध्येच आपण सगळ्या शीटला फोल्ड करत असतो. तर कितीही मोठी असो किंवा कितीही लहान असो, कितीही लहान म्हणणार नाही आपण, पण जेवढ्या काही मोठ्या शीट आहेत त्यालाच आपण फोल्ड करतो आणि बनवतो. तर ते फायनल जे साईज आहे त्याची फोल्ड केल्यानंतरची ती A4 साईजचीच झाली पाहिजे, असा त्याचा उद्देश असतो, बरोबर. तर आपण त्याला असं म्हणणार की आता मेथड आपण शिकणार. A0 वाली जे साईज असते त्याला आपण कधीच फोल्ड करत नाही, नेव्हर बी फोल्ड. नेव्हर, कधीच फोल्ड करत नाही. त्याच्यानंतर आता आपण पाहणार A1
A1 वाल्या साईजची फोल्डिंग मेथड, A1 वाल्या शीटची फोल्डिंग मेथड. A1 वाल्या शीटची साईज काय असते? 594 इंटू 841. 594 इंटू 841. आता फोल्डिंग मेथड पाहू आपण याची. बरोबर, म्हणजे हे 841 जे आहे ते लेंथ आहे, बरोबर, आणि हे 594 ही हाईट आहे आपली, विड्थ म्हणू किंवा हाईट म्हणू, काय 594 आणि हे आहे 841. आता याला काय करायचं, फोल्ड करत असताना आपला अजेंडा काय आहे की ह्या फोल्डिंग नंतर याची साईज झाली पाहिजे A4 ची, आणि A4 ची साईज काय असते? 210 इंटू 297. 210 इंटू 297. मग आता काय करणार आपण, या 841 ला 3 पार्ट मध्ये डिवाइड करणार, 1 2 आणि 3. ओके, सो इथून इतका पार्ट 210 चा, हा 210, हा 210, बरोबर, आणि शेवटचा पार्ट जो आहे तो थोडासा मोठा राहील, म्हणजे किती? 211. आता किती झाले? 210 210 210 आणि 211. म्हणजे करेक्ट याची जर आपण ॲडिशन केले तर 841 येते, बरोबर. म्हणजे हे झाली आपली पहिली फोल्ड, बरोबर, त्याच्यानंतर दुसरी फोल्ड, त्यानंतर तिसरी फोल्ड. चला, म्हणजे आता फोल्ड झाल्यानंतर फक्त 210 एवढी साईज याची आपल्याला विड्थ मध्ये दिसणार, म्हणजे A4 साईजची विड्थ तयार झाली. आता जी हाईट आहे, बरोबर, हाईट, किंवा आपण याला आता इकडे हे 594 राहिलेला, पण हे 594 आपल्याला नाही पाहिजे, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट हाईट किती पाहिजे याची? 297. तर मग आपण इथं या बॉटम पासून 297 इकडे मोजणार, 297, आणि 297 वरून इथं 1 2 3 आणि 4th वाली फोल्ड मारणार, फर्स्ट फोल्ड, सेकंड फोल्ड आणि थर्ड फोल्ड पहिले करून घेणार, आणि 294 वाली फोल्ड आपण मागच्या बाजूला मारणार, कारण इथं राहायला पाहिजे आपला टायटल ब्लॉक. दिस इज द मेथड टू फोल्ड A1 डेजिग्नेशन टाइप ऑफ ड्रॉइंग शीट. आता A1 डेजिग्नेशन मध्ये 841 ही लेंथ असते, म्हणून आपण त्याला 3 पार्ट मध्ये डिवाइड करून फोल्ड केलं, आणि 297 म्हणजे आपला उद्देश होता A4 साईज वाल्या शेप मध्ये त्याला फोल्ड करून ठेवणे. तर अशा प्रकारे आपण शीटला फोल्ड करत असतो. सो वेगवेगळ्या टाईपच्या शीट आपण अशाच पद्धतीनं फोल्ड करणार. तर फोल्डिंगच्या ह्याच मेथड असतात. फक्त आयडिया एवढीच डोक्यात ठेवायची की त्या शीटला कशा प्रकारे फोल्ड करायचा. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण मेजरमेंट वगैरे घेऊन फोल्ड करत नसतो. नेहमीसाठी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की फोल्ड करत असताना त्याची साईज A4 साईज झाली पाहिजे, म्हणजे ते आपल्याला फाईलमध्ये व्यवस्थित लावता येईल. सो तुम्ही माझा व्हिडिओ शांततेने ऐकल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात पहिले मिळतील. आणि ITIच्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या एक्झामसाठी शुभेच्छा. थँक्यू.